सप्तशृंगी देवीचे माहेर खानदेशात जळगाव जिल्ह्यातील खार्ची हेच देवीचे मूळ अवतारस्थळ। खार्ची जळगाव महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक येथील सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सप्तशृंगी देवीचे मूळ उगमस्थान आणि माहेर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र खार्ची सिद्धचंद्रवट असल्याचे मानले जाते। विविध पौराणिक संदर्भ आणि स्थानिक श्रद्धेतून ही बाब अधोरेखित झाली आहे। खानदेशची कन्या पौराणिक संदर्भ पौराणिक संदर्भांनुसार सप्तशृंगी देवीला खानदेशची कन्या मानले जाते। श्री क्षेत्र खार्ची येथील आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी यासंदर्भात विविध पुराणांतील पुरावे मांडले आहेत। त्यांच्या मते खार्ची हे केवळ एक गाव नसून ते देवीचे मूळ अवतार स्थळ आहे। जरी देवी आज नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंग गडावर वास्तव्यास असली तरी तिचे उगमस्थान खानदेशातील हेच क्षेत्र आहे। सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व भक्त आणि संशोधकांच्या मते देवीच्या या माहेरघराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। मूळ स्थान खार्ची सिद्धचंद्रवट हे देवीचे जन्मस्थान किंवा अवतार स्थळ मानले जाते। भक्ती परंपरा अनेक भाविकांची अशी श्रद्धा आहे की सण उत्सवाच्या काळात देवीचे स्मरण करताना तिच्या या माहेरचा उल्लेख करणे शुभ मानले जाते। शक्तिपीठाशी नाते नाशिकचे सप्तशृंग गड हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ आहे, परंतु त्या शक्तीचे मूळ उगमस्थान खानदेशातील खार्ची येथे असल्याने या गावाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। भाविकांची वाढती गर्दी या माहितीमुळे एरंडोल तालुक्यातील खार्ची येथील श्री क्षेत्र सिद्धचंद्रवट आश्रमात भाविकांची दर्शनासाठी वर्दळ वाढू लागली आहे। खानदेशातील सांस्कृतिक वारसा आणि देवीच्या माहेरची ही ओढ यामुळे हे स्थान आगामी काळात भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून नावारूपास येत आहे।